श्रीराम मंदिरातील कथित दानचोरीच्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात महाआरती करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। पाहूया हा रिपोर्ट। विशेष म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशीच लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या वरवट बकालच्या श्रीराम मंदिराचा आदर्शही यावेळी पुढे करण्यात आला। संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाआरती करण्यात आली। यावेळी मंदिरातील दान आणि धार्मिक संस्थांच्या कारभारात पारदर्शकता राखण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशीच लोकवर्गणीतून या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली होती। आजही भाविकांकडून मिळणारे दान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने वापरले जात असल्याचं समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केलंय। या महाआरतीला पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप, बुलढाणा। अयोध्या मंदिरामध्ये अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मोठी चोरी झाली। 200 कोटीच्या वरती चोरी करण्यात आली। त्याला जबाबदार कोणाला धरता तुम्ही आणि काय मागणी? देशभरातील आणि विदेशातीलही करोडो राम भक्तांनी आपल्या कष्टाची कमाई त्या ठिकाणी राम मंदिराला दान दिलेली होती आणि आज त्यावर दल्ला मारण्याचं काम हे मंदिर प्रशासनाने आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। त्यामुळे याला केवळ प्रशासनातील लोक जबाबदार नाही, तर आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने सुद्धा याची सगळी जबाबदारी स्वीकारली पाहिजे। कारण प्रभू श्रीरामाच्या नावावर तुम्ही आजवर राजकारण करत आलेले आहात आणि तिथली जबाबदारी ही दानपेट्यांच्या संरक्षणाची सर्वस्वी तुमची होती। आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी केवळ ते व्यवस्थापनच नाही, तर याला राजाश्रय देणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे।